दरम्यान सोनम वांगचुक यांनीही उपोषण मागे घेतलं तरीही विरोधकांकडून संसदेचं कामकाज ठप्प ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीका भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे। नीट प्रकरणात केंद्र सरकारनं तातडीनं कारवाई करत दोषींवर कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आणि सोनम वांगचुक यांनीही उपोषण मागे घेतलं तरीही विरोधकांकडून संसदेचं कामकाज ठप्प ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे। लोकशाहीत प्रश्नांचं उत्तर नव्हे तर संसदेतील सविस्तर चर्चेतून मिळतं। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित विषयांवर सकारात्मक चर्चा होऊन प्रभावी निर्णय व्हावेत, हीच देशाची अपेक्षा आहे।